बघा तर आज आपला टॉपिक आहे इनपुट आउटपुट प्रोसेस. हा आपला आजचा टॉपिक आहे. आपण आतापर्यंत वेगवेगळे टॉपिक्स आपण बघितले. आजच्या आपल्या टॉपिक कडे जातोय. मागच्या भागात आपण काय बघितलं तर कॉम्प्युटर म्हणजे काय, पर्सनल कॉम्प्युटर म्हणजे काय, पर्सनल कॉम्प्युटरचे वेगवेगळे प्रकार आपण बघितले, पर्सनल कॉम्प्युटरच्या वेगवेगळ्या भागांची माहिती आपण बघितली आहे ना. नंतर सीपीयूच्या मागच्या भागाची माहिती आपण बघितली. हा, कॉम्प्युटर कसा सुरू करायचा त्याबद्दलची माहिती आपण बघितली. बूटिंग म्हणजे काय याबद्दल आपण माहिती घेतली. बूटिंगचे किती प्रकार, दोन, कोल्ड बुक बोट आणि वॉर्म बोट. माऊस कसा वापरायचा याबद्दलची माहिती, क्लिक, डबल क्लिक, ड्रॅगिंग, राईट क्लिक, हे त्या 4 पद्धतीने आपण माऊस वापरू शकतो. कीबोर्ड बद्दलची माहिती आपण बघितली, प्रत्येक कीज तुम्हाला एक्सप्लेन केली आणि त्याच्यावर तुम्ही छान टेस्ट पण दिली आणि टेस्ट देऊन चांगले मार्क पण मिळवले. ठीक आहे, तर जाऊ आपण आजच्या टॉपिक कडे. तर त्याच्या अगोदर जाण्या अगोदर एक तिथं फ्रिक्वेंटली मिस क्वेश्चन तुमच्या समोर माझ्या समोर आला की ज्याच्यात जास्तीत जास्त चुका झाल्या मागच्या टॉपिक मध्ये, तो म्हणजे नेम ऑफ द मॉडिफायर कीज ऑन कीबोर्ड. मॉडिफायर कीज कोणत्या, मला प्रेझेंटेशन मध्ये मी मॉडिफायर कीज दाखवल्या होत्या बरोबर ना. शिफ्ट की, कंट्रोल की, अल्टर की आणि विंडोज, या चारहीचे चारही मॉडिफायर की इथे दिलेलं आहे. आता काय तुम्हाला काय वाटलं की चारी चारी कसं असेल म्हणून एखाद्याने एक सोडून दिलं. विंडोज जनरली विंडोज की सोडली बऱ्याच जणांनी. मॉडिफायर कीज म्हणजे यांचं कॉम्बिनेशन करून तुम्ही कॉम्प्युटरला कमांड देतात, यांचं कॉम्बिनेशन. बरोबर ऐकलेलं असेल, कंट्रोल एस, कंट्रोल सी, कॉपी, आहे का. शिकायचंय आपल्याला पुढे जाऊ. ठीक आहे, तर असा हा प्रश्न चुकला होता तो आपण दाखवला. आज आपल्याला काय शिकायचंय ते बघा. इनपुट डिव्हायसेस काय आहे, आउटपुट डिव्हायसेस काय आहे, कॉम्प्युटर सिस्टीम म्हणजे सीपीयू बद्दलची माहिती आपल्याला बघायची आहे. इनपुट आउटपुट प्रोसेस आपल्याला शिकवणारे तेरीमेरी आणि सेकंडरी स्टोरेज, एवढ्या गोष्टी आपण आजच्या भागामध्ये शिकणार आहोत. बर, पहिले बघणारे आपण इनपुट डिव्हायसेस. काय बघायचं, इनपुट डिव्हायसेस. तर इनपुट डिव्हायसेस आपल्याला छानपैकी तेरीमेरी पहिले समजून सांगते की इनपुट डिव्हायसेस कशाला म्हणतात, ते काय काम करतात, कशा पद्धती. अरे थांबव ते मिरी, हे काय करतोयस तू? काय झालं तुला? मी फक्त डान्स प्रॅक्टिस करत होतो आणि मला हे प्रॅक्टिस साठी खूप मस्त वाटतं. अरे याला कीबोर्ड म्हणतात. यावर उड्या मारण्याआधी थांबव. हा बिघडला तर सीडला कळेल की कोणीतरी त्याचा कम्प्युटर वापरतोय ते. किती बोर आहेस रे तू तिरी. जाऊ दे, पण या गोष्टीचा कम्प्युटरशी काय संबंध? हे बघ, काही उपकरणं अशी असतात जी कम्प्युटरला इनपुट पुरवण्यासाठी गरजेची असतात. हे इनपुट डेटा किंवा इन्स्ट्रक्शन पुरवत असतात आणि हे इनपुट आपल्याकडून म्हणजेच वापरकर्त्यांकडून यायला हवेत. समजलं? म्हणजे मी जर कम्प्युटरला असं मारलं की याला लागतं, किंवा असं म्हण, जर मी याच्याशी प्रेमानं बोललो तर हा पण माझ्याशी प्रेमानं बोलेल. असं नाहीये रे मिरी, आणि ते तुला माहिती आहे. इनपुट डिव्हायसेस हे सर्व हार्डवेअर असतात जे आपल्याला समजण्यासाठी शब्द, आवाज, चित्र आणि हालचाली यांना रूपांतरित करतात. तेही असं की सिस्टीम युनिटलाही ते समजायला हवं. अच्छा, याचा अर्थ इनपुट उपकरणं म्हणजे आपली भाषा आणि कम्प्युटर मशीनची भाषा यातले ट्रान्सलेटर आहे. अगदी बरोबर. आणि तू ज्यावरती नाचतो आहेस ना, त्याला कीबोर्ड म्हणतात, ज्याद्वारे तू एखादं डॉक्युमेंट सेव्ह करण्यासाठी अंक आणि अक्षर एंटर करू शकतोस किंवा आज्ञा कमांड्स देऊ शकतोस. हो हो, ते तर मला माहितीच आहे. आणि यापेक्षाही लवचिक असणारे कीबोर्ड आहेत ज्यांना आपण पेपर सारखं गुंडाळू शकतो. तसेच आरामदायी कीबोर्ड आहे ज्यावर आपण विश्रांतीसाठी तळवेही टेकू शकतो. आणि मिनी कीबोर्ड सुद्धा आहेत. हा, तुला हे कसं माहिती? मी काही वेळापूर्वी ती चित्र पुस्तकात पाहिली. कमीत कमी तू ते पाहिलंस तरी. आणि हो, तुझी माहिती बरोबर आहे. कीबोर्ड भरपूर पद्धतीचे असतात. पण अजून एका इनपुट डिव्हाइसला काय म्हणतात हे ऐकून तुझा विश्वासच बसणार नाही. याला माऊस म्हणतात. हा, कल्पना करणं सोड.
अरे आपण बोटाने निर्देश करतो ना, तसा हा माऊस फक्त निर्देश करण्यासाठी असतो. हो, अच्छा. म्हणजे जेव्हा मी याला असं सरकवतो तेव्हा कम्प्युटर स्क्रीनवरचा बाणही हालचाल करतो. हे खूप मजेशीर आहे. पण हे बटण आणि चाक कशासाठी आहेत? हे बटण वेगवेगळी कामं करण्यासाठी आहे. जेव्हा तू इच्छित ठिकाणी पॉइंटर किंवा बाण नेऊन उजव्या बटणावर क्लिक करशील तेव्हा ते तू क्लिक केलेले ऑप्शन्स दाखवते. तिरी, इकडं बघ, आपल्याला पळण्यासाठी इथं ट्रेडमिल सुद्धा आहे. अरे थांबवते, काय वेड्यासारखं करतोयस हे? अरे हे ट्रेडमिल नाहीये, याला स्क्रोल व्हील म्हणतात. उदाहरणार्थ या वर्ड डॉक्युमेंटमध्ये आपण हे पान खाली आणि वर करण्यासाठी या स्क्रोलचा वापर करू शकतो. ए तिरी, अरे इथं बघ, माऊसचे किती वेगवेगळे प्रकार आहेत. मला हे माहीतच नव्हतं. किती वेडा आहे ना मी. मिरी, काळजी नको करू, मी सांगतो तुला. अरे माऊसचे खूप प्रकार आहेत. आता हा बघ, हा सीडकडे आहे तसा माऊस आहे, जो हालचाली समजण्यासाठी प्रकाश बाहेर टाकतो आणि आत घेतो, आणि म्हणूनच याला ऑप्टिकल माऊस म्हणतात. आणि हा हलका असल्यामुळे याची हालचालही खूप कमी करावी लागते. तिरी, मेकॅनिकल माऊस असाही काही प्रकार असतो का रे, की ज्यात खाली बॉल असतो, तो जसा फिरेल तसा पॉइंटरही फिरतो? अगदी बरोबर. आणि एवढंच नाही तर वायर शिवाय काम करून सिस्टीम युनिटशी जोडणारे सुद्धा माऊस आहेत. या कामात हे माऊस रेडिओ वेव्हचा उपयोग करतात, तर काही माऊस इन्फ्रारेड लाईटचा उपयोग करतात. म्हणजे आपल्या घरातल्या रेडिओ सारखं का? पण रेडिओ फक्त सिग्नल्स मिळवतो, पाठवत नाही. हे म्हणजे मोबाईल फोन सारखं आहे. बरोबर. तिरी, बस कर आता. हे सगळं डोक्यावरून जाण्याआधी मला ब्रेक घेतला पाहिजे. चल, बॉस्कोची थोडी मजा करू. ओह, मिरी हा कधीच सुधारणार नाही, बिचारा बॉस्को. इनपुट डिव्हाइस बद्दल आपल्याला आपण माहिती बघितली, बरोबर. इनपुट डिव्हाइस कोणते? कीबोर्ड, माऊस, हे तर मेनली इनपुट डिव्हाइस. ज्यावेळेस तुम्ही कीबोर्डद्वारे माहिती टाईप करता, ए टाईप केला, कॉम्प्युटरला ए समजत नाही, मग त्याची मशीन लँग्वेज वेगळी असते त्याला, आणि 0 आणि 1 बायनरी फक्त भाषा कळते. मग ती तुम्ही ए इकडनं प्रेस केल्यानंतर त्या ए वर तिकडे प्रोसेस होतं, त्याचं कन्व्हर्शन बायनरी मध्ये होतं आणि ते कॉम्प्युटरला समजतं, मग तो आपल्याला आउटपुट देतो. हे लक्षात घ्या. हे इनपुट उपकरण आहे, त्याच्याबद्दल छोटीशी माहिती आपण इथं बघितली. त्यानंतर आहे आउटपुट डिव्हाइसेस. आउटपुट डिव्हाइसेस मध्ये कोणकोणते आउटपुट डिव्हाइसेस जे आपल्याला दाखवतात, माहिती दाखवतात, ते सगळे आउटपुट डिव्हाइसेस. कोणकोणते आउटपुट डिव्हाइसेस हे बघ. तेरी मेरी आपल्याला छान पैकी आता स्टोरी सांगताय. हसत हसत तुम्ही शिकणारे आज. ए मिरी, बघ जरा मी आपल्यासाठी काय आणलंय. तिरी, ओ धन्यवाद तिरी. अरे मला परत येताना हे दिसलं, मला वाटलंच तुला आवडेल म्हणूनच घेऊन आलो. जरा सावकाश खा, 2 दिवसातच सगळं संपवू नकोस. बघा त्याचा परिणाम. काय झालं रे? मी काल रात्रीच सगळं चीज संपवलं आणि आता माझं पोट बिघडलंय. 5 वेळा पळालोय.
ठीक आहे, तू हसून घे तुला पाहिजे तेवढं. तुला जेव्हा असं काही होईल ना, तेव्हा मी सुद्धा तुझ्यावर हसेन. अरे खरं तर मी तुझ्यावर हसत नव्हतो. मी तर फक्त योगायोगावर हसत होतो. मी आत्ताच कम्प्युटरशी संबंधित इनपुट आणि आउटपुट डिव्हाइसेस विषयी वाचत होतो. आणि मजा बघ, तू सकाळपासून आउटपुटच देतो आहेस. म्हणजे ज्या कम्प्युटरला इनपुट असतात त्याला आउटपुट सुद्धा असतात. मग त्याचं पण पोट बिघडतं का? मिरी, पोटाबरोबरच तुझं डोकं पण बिघडलंय. अरे मी तसं काही बोललोच नाही. कम्प्युटरला डेटावर प्रक्रिया करण्यासाठी इनपुट दिला जातो. त्यानंतर प्रक्रिया केलेला डेटा दाखवला जातो, ज्याला आउटपुट असं म्हणतात. असं होय. पण मग तू कोणत्या आउटपुट डिव्हाइसेस बद्दल बोलत होतास? मला तर इथे कोणतेच आउटपुट डिव्हाइसेस दिसत नाहीयेत. तो बघितलास? अरे तो तर मॉनिटर आहे तिरी. तो आउटपुट डिव्हाइस कसा असू शकेल? विचार कर. ओ, मला समजलं. तो प्रक्रिया केल्यानंतरची माहिती दाखवतो म्हणून तो आउटपुट डिव्हाइस आहे. बरोबर. मग तसे तर स्पीकर्स, प्रिंटर इत्यादी डिव्हाइसेस सुद्धा आउटपुट डिव्हाइसेस होतील ना? हो तर, कारण ते सुद्धा युजर्सनी दिलेल्या डेटावर प्रक्रिया झाल्यावर जी माहिती निर्माण होते तिचा आउटपुट देतात. स्पीकर्स हे आवाजाची निर्मिती करतात. प्रिंटर्स हे त्या माहितीचे कागदावर मुद्रण करतात आणि मॉनिटर्स ताबडतोब ती माहिती प्रत्यक्ष समोर दाखवतात. आता मला कळलं की माझी परिस्थिती कळाल्यावर तू मगाशी इतका का हसत होतास. ते खरंच खूप विनोदी होतं हा. तिरी, मी काल दिलेल्या इनपुटवर आणखी प्रक्रिया झाली आहे असं वाटतंय. मी जरा आउटपुट देऊन आलोच पटकन. बघा, तर त्याच्यासाठी एवढं खायचं नसतं. तर आउटपुट डिव्हाइसेस हे आपल्याला छानपैकी समजून सांगितलं, तुमचं स्वतःचं उदाहरण देऊन सांगितलं आहे ना. त्यामुळे आता ते काही तुमच्या लक्षातून जाणार नाही. ठीक आहे. आता बघणार आहे आपण कॉम्प्युटर सिस्टीम. या कॉम्प्युटर सिस्टीम मध्येही आपण बघतोय या साईडला तुम्हाला दाखवले इनपुट डिव्हाइसेस जे आपल्याला सांगितले आता तिरीमिरीने, कीबोर्ड, माऊस, आणखी याच्यात काय काय तर स्कॅनर, मायक्रोफोन. कीबोर्डद्वारे टेक्स्ट टाईपचा डाटा, माऊसद्वारे कमांड दिल्या जातात आणि स्कॅनर मधून फोटोज वगैरे आपण स्कॅन करायचं म्हणतो ना, बरोबर. तुमचे फोटो स्कॅन करा. आता फॉर्म भरल्यानंतर फोटो स्कॅन करावा लागतो आणि स्कॅन करून मग ते कॉम्प्युटर मध्ये घेतला जातो आणि मग तो फॉर्मला आपल्याला अटॅच केला जातो. फोटो, साईन. मायक्रोफोन माहिती आहे बघा, प्रत्येकाकडे हेडफोन असतो ना, हेडफोन मध्ये पण मायक्रोफोन असतो, आवाज येतो त्याच्यातून, बरोबर. स्पीकर वेगळे, हेडफोन मध्ये दोन्ही आहे, इनपुट पण आहे आउटपुट पण आहे. लक्षात घ्या, तुम्ही कानात घालतात ते स्पीकर आणि फोन आला अशी वायर पकडताना जवळ घेतात तो मायक्रोफोन. लक्षात येते, करता का नाही तुम्ही असं? बरोबर ना, तो काय मायक्रोफोन. आणि हेडफोन बघा, असे हेडफोन लावलेले जे असतात त्याला असा पुढे दांडी आलेली असते, तो सुद्धा काय असतो? मायक्रोफोन असतो. याच्याद्वारे तुम्ही आवाज कॉम्प्युटरला देतात, तो आवाज समोरच्या पर्यंत पोहोचवला जातो, त्याला त्याचं आउटपुट मिळतं, पण तुम्ही इनपुट देत असतात. हे मायक्रोफोन. त्याच्यानंतर ते ज्यावेळेस इनपुट दिलं जातं, ते इनपुट दिल्यानंतर ते जातं मेमरीमध्ये. तुम्ही ज्यावेळेस टाईप करता, टाईप करता करता कुठे जाणार ते? मेमरी दोन प्रकारची येतं. एक रॅन्डम ऍक्सेस मेमरी, रॅम म्हटलं जातं, आणि दुसरी रॉम, रीड ओनली मेमरी. रॅन्डम ऍक्सेस मेमरी आणि रीड ओनली मेमरी. आपल्याला याच्यावर प्रश्न आला होता आजच्या याच्यामध्ये, रॉम. तर रॅम म्हणजे काय? रॅन्डम ही तात्पुरत्या स्वरूपाची आहे. ज्यावेळेस तुम्ही टाईप करता त्यावेळेस तुमची पहिली माहिती कुठे सेव्ह होते? त्या रॅम मध्ये स्टोअर होते. समजा तुम्ही एखादी टायपिंग करताय, छान एखादं लेटर टाईप करताय, 5 पानाचं लेटर आहे, 5व्या पानापर्यंत तुम्ही टाईप करत आले आणि अचानक लाईट गेली, काय होणार? सगळं निघून जाणार. किती मनस्ताप होतो मग बघा. तुम्हाला ज्यावेळेस अनुभवायला मिळेल त्यावेळेस बघा, कारण की परत 5 पानं तुम्हाला टाईप करायची आहे का. तर ज्यावेळेस तुम्ही इनपुट देत असतात, ते इनपुट कुठं जातं? पहिले रॅम मध्ये जातं, आणि मग रॅम मधून मग ते पुढे आपण कायमस्वरूपी स्टोअर करू शकतो.
ते रॅम मध्ये कायमस्वरूपी स्टोअर होत नाही. तुम्हाला त्यासाठी सेकंडरी स्टोरेजचा उपयोग करावा लागतो. सेकंडरी स्टोरेज काय हे आपल्याला बघायचंच. रॉम, रीड ओनली मेमरी, त्याच्या नावातच बघा रीड ओनली, ही कायमस्वरूपी मेमरी, पण तिच्या नावात काय रीड ओनली मेमरी, फक्त वाचता येते, त्याच्यात बदल करता येणार नाही. ही कॉम्प्युटरची स्वतःची मेमरी, त्याच्या बूट होण्यासाठी त्याला ज्या सूचना लागतात, त्याला जी माहिती लागते ती त्याच्यात स्टोअर केलेली असते. एक छोटीशी चिप असते, काल तुम्ही प्रश्नांमध्ये बघितली असेल ती चिप, बरोबर, तुम्हाला ते प्रश्न येतात त्याच्यामध्ये दाखवले जाते. तर ती जी रॅम आहे, ती रॅम त्याची माहिती स्टोअर करते. ज्यावेळेस कॉम्प्युटर स्टार्ट होतो, त्यावेळेस बूट होतो, त्यावेळेस त्याच्यातून तो इन्स्ट्रक्शन घेतो आणि त्या कॉम्प्युटरला पुरवतो. पण त्या इन्स्ट्रक्शन आपल्याला बदलता येत नाही, हे लक्षात घ्या. आपल्याला बदलता येतात का? नाही. समजलं मग दोन प्रकारच्या, रॅम ही व्होलॅटाईल आहे, व्होलॅटाईल म्हणजे तात्पुरती, आणि रॉम ही नॉन व्होलॅटाईल म्हणजे कायमस्वरूपी. पण ती आपल्या काय उपयोगाची आहे? ती कॉम्प्युटरच्या उपयोगाची बघ. मग या ठिकाणाहून ज्यावेळेस माहिती स्टोअर होते, ती माहिती प्रोसेसला कुठे जाते? या सीपीयू कडे, सेंट्रल प्रोसेसिंग युनिट कडे. सीपीयूलाच फुल फॉर्म काय? सीपीयूचा सेंट्रल प्रोसेसिंग युनिट. हे फुल फॉर्म तुम्हाला टेस्ट मध्ये येणार आहे, लक्षात घ्या, त्यामुळे लक्ष ठेवा. आतापर्यंत 3 फुल फॉर्म आले. सेंट्रल प्रोसेसिंग युनिट, रॅम, रॅन्डम ऍक्सेस मेमरी. मेमरी मधून डाटा जातो सेंट्रल प्रोसेसिंग सीपीयू मध्ये. एकदम छोटीशी चिप असते, ती बारीकशी, ती प्रोसेस करते डेटाला, आणि डेटा प्रोसेस करून कुठं पाठवते? ती आउटपुट डिव्हाइस कडे, मॉनिटर, प्रिंटर, स्पीकर किंवा प्रोजेक्टर. या ठिकाणी प्रोजेक्टर बघितला ना तुम्ही? बघितला का नाही प्रोजेक्टर? बघितला, बरोबर. स्पीकर, आवाज. तुम्ही ज्यावेळेस मायक्रोफोनद्वारे बोलणार, समोर त्याला स्पीकरवर आवाज येणार का नाही? का मायक्रोफोन मधून येणार? स्पीकरवर. म्हणजे तुम्ही इनपुट देणार, ते आउटपुट स्पीकरवर मिळणार. पण मग त्या आवाजाचं जे काही प्रोसेसिंग आहे ती कुठं होणार? या सीपीयू मध्ये होणार, आणि मग ती पुढे जाणार. ठीक आहे. तर असे हे इनपुट आउटपुट डिव्हाइसेस आणि ही पूर्ण कॉम्प्युटरची सिस्टीम. ही सिस्टीम तुमच्या वहीमध्ये तुम्ही काढलेली असायला पाहिजे. तुम्ही कॉम्प्युटर शिकताय म्हटल्यावर कॉम्प्युटर कसं काम करतो हे तुमच्याकडे पाहिजे. ठीक आहे. तर तुम्ही लिहून घ्याल अशी अपेक्षा, किंवा काहींनी लिहिलेलं पण असेल. ज्यावेळेस तुम्हाला रेकॉर्डिंग येईल लेक्चरचं, त्यावेळेस तुम्ही ते पॉज करा आणि ते लिहून घ्या. आता काही लिहायचं आपल्याकडे वेळ नाही. ठीक आहे. जाऊ पुढे. आपण पुढे बघणार आहे आपण इनपुट, आउटपुट आणि प्रोसेस. काय असतं, कशा पद्धतीने इनपुट आउटपुट प्रोसेस होते हे तर आपण बघितलंच, मी तुम्हाला मॅन्युअली समजून सांगितलंच. पण तुमच्या घरातलं उदाहरण घेऊन, तुमच्या जीवनातलं उदाहरण घेऊन तेरी मेरी आपल्याला सांगणार आहे की इनपुट प्रोसेस आणि आउटपुट कशी होते. बरोबर, बघू आपण कॉम्प्युटरची कार्यपद्धती कशी चालते. काय रे, इतकी कसली काळजी? अरे सीड वापरतोय ते उपकरण, तो कम्प्युटर किती वेगवेगळी कामं करू शकतो. खूपच मस्त आहे रे ते. मग ते चांगलं नाही का? कारण त्याच्यामध्ये शिकणे, माहिती, संदेशवहन, करमणूक अशा सर्वच गोष्टींचा समावेश होतो. मग या सगळ्यामध्ये चिंता करण्यासारखं काय झालं? अरे मी चिंता नव्हतो करत, मला फक्त उत्सुकता आहे की त्याला हे सगळं करणं जमतं तरी कसं. वा, माझ्या मित्रा, त्याला माहित नसलेल्या गोष्टींबद्दल जाणून घ्यायचा प्रयत्न करतो आहे. आश्चर्य आहे, हे नवीनच आहे माझ्यासाठी. तुझं म्हणणं बरोबर आहे. अरे पण हे सगळं आवडण्यासारखंच आहे. ठीक आहे, मी तुला सांगतो तो कसं काम करतो ते. माझ्या बरोबर स्वयंपाक घरात चल. स्वयंपाकघर? अरे मी कम्प्युटर बद्दल बोलतोय. अरे मला माहित आहे, तू चल.
वा 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 वा, मला इथे आलं की नेहमीच भूक लागते. आधी मी तुला सांगतो कम्प्युटर कसा चालतो ते, मग तू खात बस. चल आपण केळ्यांचा मिल्कशेक करूयात. आता कसं बोललास? त्याला गर फिरव. थांब. आता काय? आपण आता काय केलं? किरी, आपण केळ्यांचा मिल्कशेक केला. बरोबर आहे, पण त्यासाठी आपण काय केलं? तू खरंच हे असले प्रश्न विचारणार आहेस? हो, कारण मला तुला हे शिकवायचं आहे. असं बघ, आपण जे दूध, साखर, बर्फ आणि केळी हे मिल्कशेक बनवण्याचं साहित्य मिक्सर मध्ये टाकलं ते इनपुट होते. बर. त्यासारख्याच पद्धतीने कम्प्युटर वापरणारा युजर कम्प्युटरला माऊस, कीबोर्ड इत्यादी वेगवेगळे डिव्हाइसेस वापरून इनपुट्स पुरवतो. असं होय. त्यानंतर आपण ते सगळं मिक्सर मधून गर फिरवलं. ते करत असताना मिक्सरने आपण त्याला दिलेले सर्व इनपुट्स घेऊन ते एकत्र केले. म्हणजे कम्प्युटर हा त्याच्या युजर कडून मिळालेल्या सर्व इनपुट्स वर प्रक्रिया करतो. पण हे घडतं कुठे? तो उभा चौकोनी डबा आहे ना, त्यात कम्प्युटरचे बाकीचे भाग असतात. पण सगळ्यात महत्वाचा असतो तो म्हणजे मायक्रो प्रोसेसर. हाच मायक्रो प्रोसेसर कम्प्युटरला पुरवलेल्या इनपुट्स आणि डेटावर प्रक्रिया करतो आणि आपल्याला आउटपुट पुरवतो. आउटपुट ते काय असतं? जेव्हा आपण मिक्सर गर फिरवणं थांबवलं त्यानंतर आपल्याला काय मिळालं? मिल्कशेक. म्हणजेच मिल्कशेक हा आउटपुट होता जो आपण पुरवलेल्या इनपुट्सवर प्रक्रिया करून मिक्सरने आपल्याला बनवून दिला. हा, आता मला कळलं की ज्याप्रमाणे दूध आणि बाकीचे घटक या इनपुट्सवर प्रक्रिया करून मिक्सरने आपल्याला मिल्कशेकचा आउटपुट दिला, त्याच पद्धतीने कम्प्युटर आपल्याकडून कीबोर्ड, माऊस वगैरे कडून मिळालेले इनपुट्स, इतर डेटा यांच्यावर मायक्रो प्रोसेसरचा उपयोग करून प्रक्रिया करतो आणि मग आपल्याला त्या सगळ्या गोष्टी मिळतात ज्याच्यासाठी सीड कम्प्युटरचा वापर करतो. अगदी बरोबर. याचा अर्थ स्क्रीन किंवा मॉनिटर तसेच स्पीकर्स यासारखे सर्व डिव्हाइसेस आपल्याला आउटपुट देतात. बरोबर, आणि यासाठी त्यांना आउटपुट डिव्हाइसेस असं म्हणतात. मला कम्प्युटर नक्की कसे काम करतो हे समजल्यामुळे मस्त वाटतंय, पण डोक्याला एवढा ताण दिल्यामुळे जरा भूक लागली आहे. चल मिल्कशेक पिऊयात. हे काय रे मिरी, मला आता परत बनवून दे बरं. सगळं दूध संपलंय तिरी. बघ, तर आपल्या घरातलं उदाहरण घेऊन आपल्याला तिरीमिरीने इथे सांगितलं की इनपुट आउटपुट प्रोसेस कशी चालते. बरं, प्रोसेस चालते या सीपीयू मध्ये, पण सीपीयू मध्ये कुठं चालते तर त्याच्यात एक असा मदरबोर्ड असतो. या मदरबोर्डवर रॅम वगैरे बऱ्याच गोष्टी बसवल्या जातात. हा एक प्रोसेसर असतो बघा छोटासा, याच्यावर फॅन बसवलेला असतो. का तर गरम होऊ नये. आपला मेंदू गरम झाला का काहीतरी वेगळं होतं का नाही, तसं तो पण वेगळं काहीतरी करेल म्हणून त्याच्यावर फॅन, सेपरेट फॅन त्याला दिलेला असतो. आणि तुम्हाला माहिती आहे की कॉम्प्युटर मध्ये हे सगळे पार्ट असतात, भाग असतात. या भागामध्ये सगळ्यात जास्त कॉस्ट जी असते ती त्या प्रोसेसरची असते. 8, 9, 10,000, 12,000 पर्यंत याची कॉस्ट असते. लक्षात घ्या. जसं तुम्ही प्रोसेसर घ्याल, बघा तुम्ही ऐकलं असेल i5, i7 कॉम्प्युटर घ्यायला कोणी गेला असेल तर तुम्हाला कोणता कॉम्प्युटर घ्यायचं म्हटलं तर तुम्ही बघतात i7, i5 आहे ना. त्यात रॅम बघतात. रॅम ऐकलं ना आता. रॅम मीन्स रॅन्डम ऍक्सेस मेमरी. मग 4 GB घ्यायची का 8 GB घ्यायची. मोबाईल मध्ये पण तुम्ही मोबाईल घेताना रॅम किती आहे, त्याची स्टोरेज क्षमता किती आहे हे सगळं बघून घ्या. त्याचा स्पीड किती आहे, प्रोसेसर कोणता आहे हे पण बघता ना. तर कॉम्प्युटर मध्ये पण हे प्रोसेसर असतात. हे प्रोसेसर कॉम्प्युटर मध्ये जे पॉप्युलर ब्रँड आहे प्रोसेसरची ते म्हणजे इंटेल आणि AMD. हे मॅक्झिमम प्रोसेसर आहे. तुम्ही जरी HCL चा घेतला, डेलचा घेतला लॅपटॉप, पण त्यामध्ये प्रोसेसर आहे या कंपन्यांचा असतो, हे लक्षात घ्या. डेल कंपनी त्यांच्याकडून बाय करते आणि मग आपल्याला कॉम्प्युटर बनवून देत असते. येते लक्षात. त्याच्यामुळे आणि आपल्या भारतामध्ये जास्त पॉप्युलर जो असतो तो म्हणजे इंटेल, आणि बाहेरच्या देशांमध्ये AMD जास्त चालतो. ठीक आहे. तर अशा पद्धतीचा हा प्रोसेसर हा आपलं प्रोसेसिंग करतो. बघा, आपल्या घरातलं उदाहरण देऊन त्यांनी सांगितलं का दूध, साखर, बर्फ आणि केळी हे एकत्र केले मिक्सर मध्ये. या मिक्सरने काय केलं, प्रोसेस केलं आणि प्रोसेस करून आपल्याला आउटपुट दिलं. या सगळ्या इनपुट वस्तू आहे आणि मग आपल्याला हे आउटपुट मिळालं, मिल्क शेक.
तसंच आपण कीबोर्ड माऊस याच्याद्वारे इनपुट देतो, कमांडचे इनपुट देतो, डेटाचे इनपुट देतो, ते मदरबोर्डकडे प्रोसेससाठी जातं, त्याच्या सीपीयू कडे प्रोसेससाठी गेल्यावर सीपीयू प्रोसेस करतो आणि प्रोसेस केल्यानंतर त्याचे आउटपुट आपल्याला स्पीकर किंवा मॉनिटर किंवा प्रिंटर याच्यावर आपल्याला तो प्रोव्हाइड करत असतो. तर असं हे इनपुट आउटपुट प्रोसेस ही आपली या कॉम्प्युटरमध्ये चालत असते. आणि ही चालणारी प्रोसेस आपल्याला थेरीमेरीने खूप छान पद्धतीने आज आपल्याला समजून सांगितली. बरोबर. त्याच्यानंतर बघायचं आपल्याला स्टोरेज डिव्हाइस. आपण बघितलं रॅम आणि रॉम हे दोन मेमरीचे प्रकार बघितले. तुम्ही पण म्हणतात तुमच्या मोबाईलला किती रॅम आहे का नाही? पण मोबाईलवर कधी डाटा लॉस झाला नाही, कारण त्याला बॅटरी आहे. पण आपण जो डेस्कटॉप म्हणतो, डेस्कटॉप कॉम्प्युटर, ह्या कॉम्प्युटरला काही बॅटरी नसते. तो पॉवर लाईटवर चालतो, लाईट गेली तो बंद होतो. त्याच्यामुळे त्याची पूर्वी ज्यावेळेस कॉम्प्युटर निघाला त्यावेळेस पॉवर बॅकअप नव्हता किंवा पॉवर बॅकअपची साधनं खूप महाग होते, त्यामुळे कोणी लावत नव्हतं. लाईट गेली का तो डायरेक्ट बंद व्हायचा. आता आपण पॉवर बॅकअप लावतो, त्याला इन्व्हर्टर असतं प्रत्येकाकडे, पण पूर्वी हे गोष्ट नव्हती. मग तो डेटा कायमस्वरूपी, बरं जरी इन्व्हर्टर असलं तर तो संध्याकाळी आपल्याला बंद करायचाच आहे का नाही कॉम्प्युटर? मग बंद केल्यावर तो डाटा राहील का रॅम मधला? नाही राहणार. तो स्टोअर करून ठेवावा लागेल आणि स्टोअर करण्यासाठी आपल्याला स्टोरेज डिव्हाइस लागतं. जसं तुमच्या मोबाईलला सेपरेट त्याची स्वतःची मेमरी तर असतेच, पण आपण अजून ऍडिशनल मेमरी टाकतो. काय म्हणतात त्याला? ऍडिशनल मेमरीला मेमरी कार्ड म्हणतो का नाही? तसं याला हार्ड डिस्क असते आणि त्या हार्ड डिस्क मध्ये आपण हा डाटा काय करत असतो? स्टोअर करत असतो. मग कोणकोणते स्टोरेज डिव्हाइसेस आहे, ते कसं काम करतात, कसा त्याच्यावर डाटा स्टोअर होतो, याच्याबद्दलची माहिती आपल्याला थेरीमेरी पुन्हा एकदा आपल्याला छानपैकी सांगणार आहेत आणि आपलं स्वतःचं उदाहरण घेऊन सांगणार. ए मीरी, हे बघ मला काय मिळालंय. वा, पिझ्झा फुकट मिळण्याचं कुपन. नाही, परत ओळख. चीज साठी सवलत देणारं कुपन. मीच तो मूर्ख आहे ज्याला वाटलेलं तू खाणं सोडून इतरही कसला तरी विचार करू शकशील. तुला नक्की काय म्हणायचंय? मी म्हणतोय की माझ्या हातात खाण्याशी संबंधित काहीही नाहीये. मग तुला एवढा कसला आनंद झालेला? कारण मला कम्प्युटर्स विषयीची प्रश्नपत्रिका सापडली आहे. कदाचित सीडची असावी. अरे वा, उत्तमच. हा, म्हणजे तू मला आता अभ्यास करण्याबरोबरच परीक्षा पण द्यायला सांगतो आहेस. तर त्यापेक्षा आपण विद्यापीठातच प्रवेश घेऊयात ना, पीएचडी करून टाकूयात. नाटकं करण्यात पहिलाच नंबर असतो तुझा. ठीक आहे, मी देखील तुझ्यासारखा वागतो. मिरी, कृपा कर माझ्यावर. अरे आपण आतापर्यंत काय शिकलो ते बघू ना. माझ्यासाठी कर ना हे मिरी. पाया पडून काही उपयोग नाही. हा, मी ते काही करणार नाहीये. ठीक आहे, एक काम करू. मी तुला सीडनी काल जे नवीन चीज आणलं आहे ना, त्यातला एक तुकडा आणून देईल. मग चालेल. मी 10 पैकी 20 मार्क मिळवणार. हो, चल मग बघूच आता. पण पहिल्यांदा ती वही बंद कर. त्यात नाही बघायचं. हा, काही चिंता नाही. मी सगळ्यांविषयी वाचलेलं आहे. विचार. ठीक आहे, मग मला सांग, रॅम हे कसलं संक्षिप्त रूप आहे? रॅन्डम ऍक्सेस मेमरी. बरोबर. आता दुसरा प्रश्न, सेकंडरी स्टोरेज म्हणजे काय? काय झालं मिरी, तुला माहिती नाहीये का? मी नुकतंच तू आत यायच्या आधी वाचलेलं, पण मला आता काही आठवतच नाहीये. जणू काही माझ्या डोक्यात त्यातलं काही साठवलंच नाही गेलं आणि आता मला ते चीज मिळणं शक्यच नाहीये. ठीक आहे मिरी, मी तुला समजावून सांगतो. तुला रॅम बद्दल माहिती आहे? मला सांग, रॅम काय काम करते? ती सीपीयू ज्यावर काम करत आहे त्या प्रोग्राम साठीचा डेटा साठवते. रॅम ही फारच जास्त महत्वाची असते. कुठल्याही डेटावर प्रक्रिया करण्यासाठी, कुठलाही प्रोग्राम सुरू करण्यासाठी तो रॅम वर असणं गरजेचं असतं. तुझं म्हणणं बरोबर आहे मिरी, पण रॅम तुझ्या डोक्यासारखं काम करते. म्हणजे खूप महत्वाचं काम करते असंच ना? तसं नाही मिरी, रॅम फक्त तात्पुरत्या रूपातच डेटा साठवू शकते. तात्पुरत्या रूपात म्हणजे? तू ज्या पद्धतीने पुस्तक बंद केलंस की त्यानंतर त्यातली माहिती लगेच विसरून जातोस ना, त्याच पद्धतीने कम्प्युटर बंद केल्यावर किंवा वीज गेल्याने कम्प्युटर बंद पडल्यावर रॅम वरचा सगळा डेटा पुसला जातो.
म्हणजे कम्प्युटर सुद्धा श्रीयुत दीड शहाणे यांच्यासारखा डेटा कायम स्वरूपात साठवू शकत नाही. तुझी निराशा करताना दुःख वाटतंय. तूच माहिती कायम स्वरूपात साठवू शकत नाहीस. कम्प्युटरच्या बाबतीत बोलायचं झालं, याच कारणाकरिता सेकंडरी स्टोरेजचा वापर केला जातो. याच कारणाकरता सेकंडरी स्टोरेजचा वापर केला जातो. तुला सेकंडरी स्टोरेज बद्दल माहिती हवी आहे की नाही? बरं, ठीक आहे, सांग. सेकंडरी स्टोरेज हे परमनंट स्टोरेज म्हणून देखील ओळखले जातात. याचाच अर्थ असा की त्याच्यावर एकदा साठवलेला डेटा हा कम्प्युटर बंद केल्यानंतर सुद्धा सुरक्षित राहतो. त्यासाठी डेटा नक्की कुठे साठवला जातो? मी आत्ताच तुला सांगितलं ना, सेकंडरी स्टोरेजवर. तुझ्या डोक्यात काहीच राहत नाही का रे? का मी सांगताना तुझं लक्षच नसतं? मलाच कळत नाही मी तुला हे सगळं कशाला समजावत बसतो ते. मी विचारत होतो की सेकंडरी स्टोरेज साठी कोणते डिव्हाइसेस वापरतात. मला वाटलं की डेटा साठवण्यासाठी हार्ड डिस्क ड्राईव्ह किंवा सॉलिड स्टेट स्टोरेज या डिव्हाइसेसचा वापर करून कायम स्वरूपात डेटा साठवला जातो. त्यामुळेच त्यांना सेकंडरी स्टोरेज डिव्हाइसेस असं म्हणतात. ठीक आहे, मी हे लक्षात ठेवू शकतो असं मला वाटतं. सेकंडरी स्टोरेज बद्दल तुला अजून काय काय माहिती आहे? सांगतो. सेकंडरी स्टोरेज डिव्हाइसेसच्या बाबतीत अनेक महत्वाचे घटक आहेत. त्यातला एक महत्वाचा घटक म्हणजे क्षमता. सेकंडरी स्टोरेज डिव्हाइसेसमध्ये किती प्रमाणात डेटा साठवला जाऊ शकतो हे यात पाहतात. आणि दुसरा महत्वाचा घटक म्हणजे ऍक्सेस स्पीड. यामध्ये सेकंडरी स्टोरेज डिव्हाइसमध्ये साठवलेला डेटा किंवा प्रोग्राम शोधून सापडवायला लागणारा वेळ मोजला जातो. काय झालं? मी परीक्षेत सपशेल नापास झालो. आता मला ते चीज मिळूच शकत नाही. असं कोण बोललं? तूच तसं म्हणाला होतास ना? मी जे बोललो होतो ते विसर. मला सुद्धा ते खायचंय. ते फारच मस्त दिसत होतं. चल पटकन. समजलं मग? रॅम कशी आहे? तुमच्या डोक्यासारखी आहे ना. वाचलं का बंद केलं का निघून जाणं. आपलंच तुमचंच उदाहरण दिलं आणि तिथं शिकवल्या गेलंय. तुमच्याकडे सुद्धा काही परमनंट मेमरी असते, रॉम पण असते आणि रॅम पण असते. रॅम पुस्तकासाठी वापरले जाते आणि रॉम मग तुमच्या डेली यूजसाठी. तुम्हाला विचारलं सूर्य कुठून उगवतो, तो पूर्वेकडूनच सांगणार, कायमस्वरूपी डोक्यात आहे. म्हणजे ज्या तुम्हाला रुटीन साठी लागणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या कायमस्वरूपी लक्षात आहे. पण ज्या अभ्यासाच्या गोष्टी आहे त्या तुमच्या, कारण की दररोज एवढं कुठं स्टोअर करणार, एवढी मेमरी नाही ना आपल्याकडे. बरोबर, मेमरी लिमिटेड आहे. मग 9वीचं झाला अभ्यास का 10वीचं झाला का 9वीचं सोडून द्यायचं. पण काही गोष्टी तुम्ही पण त्यातल्या काही कायमस्वरूपी लक्षात ठेवत असतात. सगळ्या राहत नाही पण काही गोष्टी तुमच्या लक्षात राहतात. बरोबर. तर बघा, तर आज आपण बऱ्याच गोष्टी तेरीमेरीकडून शिकलो. इनपुट डिव्हाइस कोणते? इनपुट डिव्हाइस मध्ये कीबोर्ड, माऊस, स्कॅनर, मायक्रोफोन हे येतात. आउटपुट डिव्हाइस कोणते? तर आउटपुट डिव्हाइस मध्ये मॉनिटर, स्पीकर आणि प्रोजेक्टर आपण त्याच्यामध्ये बघितला होता. सीपीयू मधील भाग, त्याच्यामध्ये हार्ड डिस्क, रॅम, रँडम ऍक्सेस मेमरी ही व्होलॅटाईल असते आणि रॉम, रीड ओनली मेमरी, ही नॉन व्होलॅटाईल असते. व्होलॅटाईल म्हणजे तात्पुरती, नॉन व्होलॅटाईल म्हणजे कायमस्वरूपी. हे लक्षात ठेवा, प्रश्न असू शकेल त्याच्यावर, व्होलॅटाईल नॉन व्होलॅटाईल वर. मदरबोर्ड आपण बघितला, मदरबोर्डवर एक मायक्रो प्रोसेसर असतो, त्याच्यामध्ये सगळी प्रोसेसिंग चालते. मायक्रोफोन पण आपण बघितला, ज्याच्याद्वारे आपण आवाजाची रेकॉर्डिंग, आवाज कॉम्प्युटरला देऊ शकतो. सीपीयू ची काही वैशिष्ट्य आहे. सीपीयू हा काय, संगणकाचा मेंदू मानला जातो. सीपीयू सगळी प्रोसेसिंग तिथे चालते. सीपीयू नसेल तर काहीच होणार नाही. त्याच्यावर फॅन लावलेला आहे, गरम झाला तर तुम्हाला त्रास देईल तो, त्याच्यामुळे त्याला फॅन लावलेला असतो. बरोबर. प्लस सीपीयू ला पण फॅन असतात वेगवेगळे. सीपीयू सर्व प्रकारची डेटा प्रोसेसिंगचे ऑपरेशन इथे केले जातात. हे डेटा इंटरमिडिएट परिणाम आणि सूचना संग्रह करते. ठीक आहे. त्यानंतर सेकंडरी स्टोरेज मध्ये हार्ड डिस्क आणि सॉलिड स्टेट स्टोरेज बघितलं. त्यात पेन ड्राईव्ह, माहिती ना पेन ड्राईव्ह तुम्हाला. बरोबर. तसंच आता पेन ड्राईव्ह सारखीच हार्ड डिस्क आली, त्याला एसएसडी हार्ड डिस्क असं म्हटलं जातं. नंतर हे युनिट सूचना आणि डेटा इंटरमिडिएट साठवू शकते. त्यानंतर सॉफ्ट कॉपी, हार्ड कॉपी काय आहे याबद्दल माहिती आपण बघितली. मॉनिटरवर जी डाटा दिसतो तो असतो सॉफ्ट कॉपी आणि प्रिंटरद्वारे जी कागदावर माहिती येते त्याला काय म्हटलं जातं, हार्ड कॉपी. तुम्ही हे नाव ऐकलेलं पण असेल, सॉफ्ट कॉपी आणि हार्ड कॉपी. सॉफ्ट कॉपी पाठवा असं म्हटलं.
आता कागदावर घेण्याचं प्रमाण खूप कमी झालंय. कोणाला माहिती पाठवायची म्हटलं का आपण सॉफ्ट कॉपी मध्ये म्हणजे पीडीएफ मध्ये पाठवतो. त्याला ती कागदावर घ्यायची का नाही ते तर ठरवत. समजतंय? तो पण प्रश्न, त्या सॉफ्ट कॉपी हार्ड कॉपी बद्दलचा पण प्रश्न तुमचा आजच्या याच्यामध्ये असू शकेल. त्याच्यामुळे ते पण तुम्ही लक्षात ठेवा. ठीक आहे. तर आज आपण या सगळ्या गोष्टी आपण बघितल्या तेरीमेरी कडून. मग आज आपण या ठिकाणी आपण थांबतोय. एक